नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे कलिंगडाचं सरबत। त्यासाठी हे कलिंगड मी स्वच्छ करून त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेत। त्यामध्ये घालायला हा मुठभर पुदिना, हा छोट्या साईजचा आहे म्हणून मी एक लिंबू घेतलेला आहे। ही वरण आपण घालायला सब्जा बी भिजवून घेतलेत आणि ही 4 चमचे साखर आणि हे सैंधव मीठ। हे चवीप्रमाणे तुम्ही थोडं कमी जास्त करा। कलिंगड जर कमी गोड असेल तर तुम्ही साखरेचा वापर अजून करू शकताय। आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये हे कलिंगडाचे तुकडे टाकून घेऊया। आता त्यामध्येच हा पुदिना टाकून घेऊया। ही साधारण मी 4 चमचे साखर घेतलेली आहे, ती पण आता हे यातच टाकून घ्या। आणि हे सैंधव मीठ, हे चव बघून तुम्ही नंतर जरी थोडं टाकलं तरी चालेल, कारण हे खारट असतं। त्यामध्ये आता हा लिंबू पिळून घेऊया। आता हा लिंबू पण आपण त्यामध्ये पिळून घेतलेला आहे। आता मिक्सर लावून मिक्सरमध्येही आपण पेस्ट करून घेऊया। बघा, आता ही मिक्सरला वाटून घेतल्यानंतर कशी छान पेस्ट झालेली आहे। हे आता मी पूर्ण यंत्रातनं गाळून घेते। आता एका भांड्यावर आपण हे पुरणाची जाळी ठेवून त्यावर हे सरबत ओतून चांगलं गाळून घेऊया। बघा, आता हे सरबत आपण चांगलं गाळून घेतल्यानंतर हा चौथा वरती राहिलेला आहे तो टाकून देऊया। बघा, आता हे थोडंसं टेस्ट करून बघितलं मी, थोडं मीठ कमी वाटतंय। हे सगळंच मीठ आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। बघा कसा छान रस निघालाय। आता हा आपण सर्व कसा करायचा ते बघूया। बघा, आता हा ग्लासमध्ये आपण रस ओतून घेऊया। एका ग्लासमधला आपण आता हा प्लेन ठेवणार आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये आपण हे कलिंगडाचे बारीक केलेले तुकडे हे टाकून घेऊया आणि त्यामध्ये हा भिजवलेला 2 तासापूर्वी मी हा सब्जा भिजवून ठेवलेला आहे। यामध्ये आता हे सब्जा बी एक साधारण 2 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही, हे टाकून घेऊन असं हे चांगलं मिक्स करून घ्या। आता त्यामध्ये आपण ही बर्फाचे एक क्यूब टाकून घेऊया। बघा, माझी ही कलिंगडाच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो। धन्यवाद।